शुभप्रभात सगळ्यांना. आणि आज आहे भोगी आणि भोगीची भाजी आज आपल्याला करायची आहे छानपैकी चुलीवरची बरं का. सर्व भाज्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. इथे वांगं घेतलेलं आहे, गाजर, पावटा, वालवर, बटाटा आणि हरभरे ओला वाटाणा, सर्व भाज्या इथे लागणाऱ्या आहेत तेवढ्या घेतलेल्या आहेत. आणि आपण इथे गावरान तिळ घेतलेले आहे भाजीत टाकण्यासाठी. तर माझा दुसरा एक चॅनल आहे गोजेरी किचन गार्डन, त्याच्यावरती आपण रेसिपी टाकत असतो, गावाकडच्या चुलीवरच्या छान छान रेसिपी. तर आता आपली कढई छान गरम झाली आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. तर जिरी मोहरी टाकली आहे, थोडासा कढीपत्ता, मसाले सर्व. तर भोगीची भाजी ही आपल्या शेतातले नवधान्य येतात किंवा नवीन नवीन प्रकारच्या भाज्या येतात सीझनमध्ये, ते सगळं एकत्र करून ही भाजी केली जाते. छानपैकी असं काळं वाटण पण केलेले आहे. आणि वर्षातून कधीतरी एकदाच ही भाजी खायची असते. आपण एरवी एक दोन भाज्या करतो, परंतु अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊन आपण भाजी कधी करत नसतो. त्याच्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते आणि तेळ लावलेली भाकरी एकदम भारी लागते. भाज्या टाकून घेऊया आपण. तर तुम्ही देखील अशी भाजी करता का आजच्या दिवशी, ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बरं का. वाफ काढायची आहे. ताटामध्ये असं पाणी ठेवलं की मग भाज्या पटकन वाफवल्या जातात, त्याच्यामुळे ताटामध्ये पाणी ठेवायचं कधी पण. आता भाजी आपली चांगली वाफवली असेल, पण झाकण काढून घेऊया. आणि ही भाजी सगळ्यांनाच आवडते बरं का. आता थोडेसे वरून तीळ टाकायचे, कारण की आपण आज भोगीची भाजी करत. तर तुमची कितवर आली तयारी संक्रांतीची ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आता भाजीला आपण छानपैकी उकळी आणूया. छानपैकी अशी भाजी झालेली आहे आपली. तुम्ही देखील अशी भाजी केलेलीच असेल ना. तर आपली भाजी बघा किती छान उकळली की नाही, मस्त झाली भाजी बरं का. तर सगळ्यात शेवटी ना आपल्याला दाण्याचा कूट आपण केलेला आहे तो टाकून घेऊया. वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते वेगवेगळ्या भागामध्ये. तर तुमच्या भागामध्ये अशी केली जाते का? आणि जास्त घट्ट पण नाही केली आपण आणि पातळ पण नाही, मिडियममध्येच करायची, म्हणजे भाकरीबरोबर छान खाता येते. आता ही थापली ना भाकरी की आपण वरून थोडेसे असे तीळ लावणार आहोत. आणि तीळ कसे खाल्लेले थंडीमध्ये चांगले असतात बरं का. आणि तीळ उष्ण असतात आणि बाजरी देखील उष्ण असते. आणि थंडीमध्ये असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत छान छान. म्हणजे जेवढे तिळाचे बाजरीचे पदार्थ नाही का खाता येतील तेवढे खाल्ले गेले पाहिजेत. आणि तीळ भाकरी म्हटली की खूप छान लागते चवीला. तर हे पहा, मस्तपैकी अशी गरमागरम तीळ लावलेली भाकरी किती छान दिसते की नाही. मस्तपैकी अशी खरपूस झाली बरं का. चुलीवरची भाकरी छान लागतात खायला. तर हे पहा, आपले भाकरी इथे छान झालेले आहेत, मस्तपैकी अशा खरपूस भाकरी. आणि आपली सोलवण्याची भाजी किंवा भोगीची भाजी. मस्तपैकी चुलीवरची भाजी खूप छान होते बरं का. आणि आपण ह्या तिळाच्या वड्या केलेल्या आहेत, खूप खुसखुशीत झालेल्या आहेत. तो चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. हा आपली ना बऱ्याच दिवसापासून अशी झाडं कट करायची होती. तर म्हटलं सकाळी सकाळी, आता उद्या संक्रांत पण आहे आणि सकाळी सकाळी सगळं गार्डन स्वच्छ असलं की मग बरं वाटतं. जरा थोडासा कचरा झाला होता, तर म्हटलं झाडं कट करून घ्यावं. आणि जास्वंदीच्या झाडाला आता मावा पडल्यामुळे तर म्हटलं थोडंसं कटिंग करून घ्यावी. तर फुलं येतात छान, परंतु परत चांगली फुटवाई निघेल. आणि इथे आपली शेवंतीची झाडं आहेत, ती देखील माव्यामुळे खराब झालेली आहेत. आता ती देखील आपण कट करून टाकूया. आपल्या आंब्याला मोहर देखील खूप छान आलेला आहे. होता मस्तपैकी असं सगळ्या झाडाला मोहर आलेला आहे. आणि गेल्या वर्षी पण आला होता बरं का, पण ह्या वर्षी चांगला बहर आलेला आहे. आता कैऱ्या किती येतील ते माहिती नाही, पण छानपैकी मोहर आलेला आहे पहा. आता ही सगळा कचरा आणि भरपूर अशी फुलं आहेत जी सुकलेली आहेत ना, त्याचा पण वापर मी करणार आहे. त्याची आपल्याला धूपकांडी बनवायची आहे. आणि 1-2-3 फुलं आहेत, म्हटलं नको सगळं झाड कटिंग करायला. नाही तर मग सगळं झाड जर कटिंग केलं तर मग काय होतं, मग असं दररोज पाण्याची सवय असते फुलं उमललेली. तर मग अशी फुलं उमललेली आहे तर मग वेगळंच वाटतं. मग थोडीशी फुलं राहून दिलेली आहेत आणि सगळे अशी गोल छाटणी करून घेतलेली आहे, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये छान फुटवा येईल झाडांना सगळ्या. तर चला आता सगळी साफसफाई करून घेऊया. तर आता आम्ही चाललो आहोत बांगड्या भरायला. तर गोजेरी सायकलवरती चालली आहे बघा. आणि हिरवागार बघा आमच्या इथे कसं मस्तपैकी सगळीकडे उचल.
तर संक्रांतीसाठी बांगड्या घालायला आलेली आहे आणि हिरव्याच बांगड्या आवडतात म्हणून हिरव्याच बांगड्या घातलेल्या आहे. रेशमी चुडा आहे ना, रेशमी चुडा म्हणतात ना. ताजी ताजी कोथिंबीर आहे आणि 10 रुपयाला बरं का. आता मेथी कोथिंबीर चांगली स्वस्त झाली ना, त्याच्यामुळे छानपैकी अशी मोठी गड्डी आहे भरपूर आणि अगदी ताजी ताजी असे गावरान कोथिंबीर छान वाटते. आम्ही मग दुपारी होते भाकरी करत होते, त्याच्यामुळे मी म्हटलं आता हां हां ते पाठीमागं असले की आवाज नाही येत. तर 5 खण हे आपण घेतलेले आहेत स्वतःचे आणि 5 खण हे तुळशीचे असे खण घ्यावे लागतात. तर आत्ताच ही गावाकडे अशी प्रथा आहे, घरोघरी अशी देतात कुंभार आणि नाही तर मग तिथे पण जाऊन घेतले तरी चालतात. तर हे आता परंपरेनुसार ते आपल्याला घरी द्यायला येतात. तर असे आपण 10 खण इथे घेतलेले आहेत. तर चला भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.